स्वामी समर्थ. यशस्वी होणाऱ्या महिलांच्या अशा काही सवयी असतात ज्या सिक्रेट असतात, त्या कधी कोणाला सांगत नाही. त्या सवयी तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता सकाळी तर लवकर उठणं हे तर सगळ्यांना माहिती आहे, ते कॉमनच आहे. बरं म्हणजे ज्यांना यशस्वी व्हायचं आहे त्यांनी तर सकाळी लवकर उठावं ब्रह्ममुहूर्तावर, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कारण त्यावेळेला सगळं म्हणजे शांतता असते. आपल्याला जे काही काम करायचं आहे त्यावर आपल्याला फोकस करता येतो. पण त्यापेक्षा अजून काय वेगळं, फक्त सकाळी लवकर उठल्यानंतरच यशस्वी होतं असं काही नाहीये. तुम्ही तुमच्या वेळेत उठून सुद्धा किंवा लवकर उठून सुद्धा तुम्ही यशस्वी होऊ शकता. सगळ्यात पहिल्यांदा काय करतात, उठल्यानंतर आपलं अंथरुणाव असतो तिथंच बसून त्या देवाचा आभार मानतात. कारण त्या ईश्वराच्या कृपेने आजचा आपल्याला नवीन एक दिवस मिळालेला आहे. आपल्याला आपल्या आयुष्यात काहीतरी करण्याची नवीन संधी मिळालेली आहे. काल काय घडलं माझ्या बाबतीत हे अजिबात आठवायचं नाही. फक्त देवानं मला आजचा दिवस दाखवला ना, त्यासाठी देवाचं आभार मानायचं. स्वतःबद्दल 4 पॉझिटिव्ह वाक्य बोलायचं. मी किती म्हणजे माझ्यात पूर्ण आत्मविश्वास आहे, मी खूप हुशार आहे, मी दिसायला खूप सुंदर आहे, माझं शरीर निरोगी आहे, माझं मन निरोगी आहे, असं जे तुम्हाला स्वतःबद्दल वाटतंय ना ते पहिल्यांदा बोलायचं. कारण आपण सकाळी उठल्यानंतर जो काही विचार करतो त्यावर आपला पूर्ण दिवस अवलंबून असतो. तुम्ही सकाळी उठल्यानंतर जर चांगला विचार केला तर तुमच्या दिवसभरात सगळं चांगलं घडणार आहे. त्यामुळे तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवा. स्वतःबद्दल पॉझिटिव्ह विचार बोलल्यानंतर पहिल्यांदा गरम पाणी प्यायचं, थोडंसं गरम पाणी प्यायचं. त्याच्यासोबत तुम्हाला काहीतरी हलकं फुलकं काही खायचं असलं तर खाऊ शकता, पण गरम पाणी पिणं खरंच गरजेचं असतं. जसं आपण आपल्या मनाला एक एनर्जी देत असतो, अगदी तसंच आपल्या शरीराला सुद्धा झोपेतून उठल्यानंतर एनर्जीची गरज असते. आणि ही आपण कधी या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देत नाही, म्हणून तर दिवसभर आपल्याला थकवा आल्यासारखं वाटत असतं. यानंतर येतं ते म्हणजे त्या मोबाईल बघतात, पण कशाला, शाळेतून मुलांचा काही मेसेज आलाय का किंवा काही महत्वाचं असेल तेवढं पुरतं त्या बघतात. बघत नाही असं नाही, बघतात पण जेवढ्याच तेवढं. कोणाचं स्टेटस बघणे, कोणाचं काय युट्यूब इंस्टा असल्यावर त्या अजिबात जात नाही. जे महत्वाचं आहे त्या बघतात. यानंतर त्यांच्या शेजारी त्यांची डायरी असते. आज दिवसभरात आपल्याला काय काम करायचे, कुठली महत्वाची कामं करायचे हे एकदा डोळ्याखालून घालतात. त्याप्रमाणे सगळं आपल्याला प्लॅनिंग करायचंय, वेळेची बचत करून सगळ्यांचं प्रॉपर करून आवरायचंय. आणि त्या डायरीत त्यांनी आदल्या रात्री सगळं व्यवस्थित लिहिलेलं असतं. ते एक डोळ्याखालून घालतात की आपल्याला दिवसभरात हे काम करायचं आहे. यानंतर स्वतःच्या म्हणजे थोडंसं व्यायाम आणि व्यायाम असू द्या, योगा असू द्या, ध्यानधारणा असू द्या, याकडे थोडं लक्ष देतात. कारण आपलं जसं शरीर व्यवस्थित असेल, शरीर जर निरोगी असेल तरच आपण दिवसभर येणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांना फेस करू शकतो. मन ध्यान जर केलं तरच आपलं मन कोणत्याही गोष्टीतून पटकन बाहेर पडू शकतं. या गोष्टी त्यांनी पहिल्यापासून आत्मसात केलेल्या असतात, त्यामुळे त्यांना काही वाटत नाही. ठरलेलं रुटीन असतं त्याप्रमाणे त्या जात असतात, त्यामुळे त्यांना दिवसभर एवढं काम करून सुद्धा त्या थकलेल्या वाटत नाही. आपण बघतो काही महिला दिवसभर काम करतात तरी त्या फ्रेश वाटत असतात. त्याचं हेच तर कारण असतं. सकाळचे उठल्यानंतर पहिला 1 तास तुम्ही काय करताय यावर तुमचं पुढचे तास अवलंबून असतात. त्यामुळे ना, आणि निगेटिव्ह लोकांपासून लांब राहतात. सकाळ सकाळी अजिबात निगेटिव्ह लोकांना आठवत पण नाही, तर त्यांच्याबद्दल काही विचार पण करत नाही, त्यांच्याबद्दल काही बोलत पण नाही. त्यामुळे कोण काय म्हणलं हा विचार मनात येतच नाही. फक्त स्वतःबद्दल जे काही असेल ते सगळं स्वतःचं त्यांचं चालू असतं. व्यायाम आणि योगा झाल्यानंतर त्यामुळे त्यांचं स्वतःचं आवरायचं, घरातली काही छोटी मोठी कामं असतात ती करून घ्यायची. यानंतर घरातले जे बाकीची कामं असतात ती करायची. आणि नंतर मग मुलांचं नाश्ता, जेवण हे ते चालू असतं. याचा फायदा काय होतो, लवकर उठल्यामुळे या सगळ्या सवयी त्यांनी एकतर स्वतःच्या शरीराकडे लक्ष दिले, स्वतःच्या मनाकडे लक्ष दिले, त्यामुळे त्या स्वतः फ्रेश आहेत. त्यामुळे त्यांचं कुटुंबातली जरी मुलं असली, शाळेत सोडायचं असलं, त्यांची चिडचिड होत नाही. का तर त्या सगळ्यांच्या आधी उठून त्यांनी स्वतःचं आवरून घरातल्या अर्धी कामं आवरली. त्यामुळे त्या त्यांच्या मुलांसोबत निवांत बसून नाश्ता करू शकतात, निवांत गप्पा सकाळच्या थोड्याफार मारू शकतात, मुलांना जे काही पाहिजे ते बघू शकतात, जरी कोणाला उशीर होत असेल तर त्याला हेल्प करू शकतात. म्हणजे एवढं सगळं. आपली सकाळची उठल्यानंतर किती चिडचिड होत असते, अरे हे राहिले ते राहिले, हे कसं करू ते कसं करू, केवढी चिडचिड होत असते. पण या जर गोष्टी व्यवस्थित प्लॅनिंग केलेल्या असल्या तर अजिबात चिडचिड होत नाही, कुणाचीच चिडचिड होत नाही. सगळं घरातील वातावरण प्रसन्न राहतं आणि घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचं काम आपल्या स्त्रियांच्याकडे असतं. त्यामुळे सकाळी लवकर उठायचं आणि आपल्या स्वतःवर जास्तीत जास्त फोकस करायचा. जेवढा आपण सकाळचा वेळ आपल्या स्वतःसाठी देऊ तेवढा आपल्याला दिवसभर ना आपल्या दुसऱ्या कामांसाठी वेळ भेटणार आहे. यशस्वी असणाऱ्या महिला हेच तर करत असतात, कारण त्यांना माहिती असतं आपल्याला आजच्या दिवसभरात आपल्याला काय काम करायचं आहे.
त्यांनी व्यवस्थित प्लॅनिंग केलेलं असतं, डायरीमध्ये लिहून ठेवलेलं असतं. म्हणून कोणतीही चिडचिड न करता, कोणताही थकवा न जाणवता, कोणावरही अवलंबून न राहता फक्त आपल्या कामावर फोकस करतात आणि त्या लगेच यशस्वी होतात. आणि आपल्याकडे यातील कोणता गुण आहे ते नक्की कमेंट करून सांगा, कारण आपण या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे दिवसभर एक डोक्यावर मानसिक तणाव असू द्या किंवा थकवा असू द्या, मन थकलेलं असतं, शरीर थकलेलं असतं. जर आपण या यशस्वी महिलांच्या सवयी आपण सुद्धा आत्मसात केल्या तर आपण सुद्धा त्यांच्यासारख्या लवकर सक्सेस मिळवू शकतो. आणि आपलं शरीर थकणार नाही, आपलं सुद्धा मन थकणार नाही, आपण सुद्धा कुठेतरी आपल्या लाईफमध्ये पुढे जाऊ शकतो. हा व्हिडिओ इथंच थांबवते. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.